सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्व्यतमसारासन्नासदिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्द्यता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमित्कृपाः तमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपण साई चरित्रावरती चिंतन करतो। हेमाडपंत रचित साई चरित्र। आता आपला अध्याय 23वा सुरू झाला आहे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीता रामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हा जीव वस्तुतः त्रिगुणातीत, परिहोनी माया विमोहित, सच्चिदानंद स्वरूप विसरत देह मानित आपण। आपला हा जो जीव म्हणजे आत्मा आहे, हा कसा आहे? वस्तुतः सत्व रज तम ह्या तिन्हीच्या पलीकडे, पण मायेच्या आश्रयाला आल्यामुळे तो आपलं जे मूळ स्वरूप म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आपण आहोत हे तो विसरतो। आणि मग त्याची काय धारणा होते की हा देह म्हणजेच मी आहे, अशी त्याची धारणा होते, अशी त्याची भावना होते। हा जीव वस्तुतः त्रिगुणातीत, परिहोनी माया विमोहित, सच्चिदानंद स्वरूप विसरत देह मानित आपण। मग त्या देहाच्या अभिमानाने, आता बघा, हा देह म्हणजे मी आहे हे अजून त्याला जाणीव नाही। कोणाला? लहान लेकराला। आपल्याला हा देह म्हणजे मी, पण पाळण्यात खेळणाऱ्या लहान लेकराला हा देह म्हणजे मी ही जाणीव नाही। आणि त्यामुळे तो जीव म्हणजे लहान जीव आपल्या सच्चित आनंद स्वरूपामध्ये रममाण झालेला असतो। लहान मूल बघा कायम आनंदात असतं, तर त्या लहान मुलाकडे पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंद होतो। आणि त्यामुळे जेव्हा त्या लहान मुलाला कळायला लागतं की हा देह म्हणजे मी, कधी मग त्याला विचारतात तुझं नाव काय? मग तो म्हणतो माझं नाव अमुक। मग ह्या देहाला काय म्हणतात? मग ह्याला डोळे म्हणतात ना, हे सगळे माझेच आहेत, म्हणजे ह्या देहाचे अवयव आहेत, हे त्या हळूहळू कळायला लागतं। आणि जसं त्याला कळायला लागतं की हा देह म्हणजे मी आहे, तसं मूळ त्याचा जो आनंदी स्वभाव आहे, तो आनंदी स्वभाव हळूहळू कमी होतो। मुळात लहान मुलांची विश्वात्मक भावना असते, म्हणजे सगळेच आपले आहेत। त्याच्या मनामध्ये जातीचा याचा कशाचाही विचार नसतो। लहान मुलं खेळत असतात बघा, सर्व जातीची मुलं एकत्र खेळत असतात। त्यामुळे त्यांच्या लहान मुलाच्या मनामध्ये हा अजिबात भाव नसतो। KG मधली मुलं बघा सगळ्यांशी एकमेकाशी आनंदाने प्रेमाने खेळत असतात। मग आम्ही त्यांच्या त्या आनंद स्वरूप असणाऱ्या या भावनेला आम्ही हळूहळू गढूळ करत जातो। कसं गढूळ करत जातो? अरे आपली जात ही आहे, मग इतर जातीच्या मुलांपासून त्या लांब राहायला पाहिजे, किंवा आपला धर्म आहे, इतर धर्माच्या मुलापासून आपल्याला वेगळं राहायला पाहिजे। म्हणजे हे विष आम्ही त्या लहान मुलांच्या मनामध्ये भरवत जातो। हे आपले आहेत, मग आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा
ह्याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, ह्याच्याशी करू नको, आपल्या शेजाऱ्यांशी सुद्धा कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं नाही. हळूहळू आपण त्या मुलाच्या मनामध्ये विष पेरत जातो. बघा लहानपणी ते मूल आपल्या घरात काही केलं ना की लगेच शेजारी जाऊन सांगायचं, आज आमच्या आईने लाडू केलेत बरं का, आज आमच्या आईने चिवडा केला बरं का. आणि मग आपण त्या मुलांना सांगतो, हे आपल्या घरी काय केलं हे कोणाला सांगायचं नाही. म्हणजे हळूहळू त्याची जी ही विश्वात्मक भावना आहे, ही विश्वात्मक भावना आम्ही संकुचित करून ठेवली. किती संकुचित केली की मी, माझे आई वडील आणि माझे सख्खे भाऊ भावंड एवढंच. बघा पूर्वीच्या लहान मुलांच्या आणि आत्ताच्या लहान मुलांतला फरक बघा. म्हणजे पूर्वीच्या लहान मुलां आणि आत्ताच्या लहान मुलाला फरक काय आहे? पूर्वीच्या लहान मुलाला म्हणजे आपल्याला, आपण ह्या वयाचे, आपल्या वयाच्या मुलांना जर विचारलं असतं लहानपणी की तुला कोण कोण आहेत रे, मग आपण लहानपणी काय सांगत होतो? माझी आत्या आहे, माझी मावशी आहे, माझे चुलते आहेत, माझे अमुक आहे, माझे तमुक आहे, माझे केवढे नाती होती त्या लहान मुलाला. म्हणजे आपल्याला, आपण लहान असताना आपल्याला केवढी नाती होती, हे सगळे आपले आहेत ही भावना होती. चुलत 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 सुद्धा आपलेच. पण ही मग पुढे पुढे बघा, आता आपल्या मुलांना विचार करा, त्याला सख्खे जवळचे नातेवाईक माहीत नाही, पुढचे तर आमचे राहू द्या, त्यांना कुठं घेऊन जायचं नाही, कोणी यायचं नाही, नाही त्या पोराचा अभ्यास आहे, त्याला आम्ही कोणाकडे जात नाही, आम्ही कुठं जात नाही, लोक आमच्याकडे येत नाही. कशाला त्याची संकुचित भावना होईल? फक्त मी, माझे आई वडील आणि माझी सख्खी भावंड, मग मला चुलत नको, आत्ते नको, मावेस नको, कुठलेही नातेवाईक नको. मग ही संकुचित भावना कुणी केली आहे? आम्हीच त्या मुलांची विश्वात्मक भावना संकुचित केली. ठीक आहे, आता लहानपणी आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपण ते काय आई वडील किंवा जे काही कोणी नातेवाईक सांगतील ते आपण ऐकतो आणि तसं वागायला लागतो. पण आता आपण मोठे झालो आहेत ना, आता काय आपण लहान आहेत का? आता आपल्या मनातली ही संकुचित भावना नाहीशी व्हायला पाहिजे का नाही? म्हणून ते म्हणतात की मी मुळात सच्चिदानंद स्वरूप असणारा हा जीव म्हणजे आत्मा, पण मी म्हणजे देह इतक्या संकुचित भावनेत येऊन पोहोचला तो की तू की कार्य, तुझी उंची किती तो सांगतो, 4 फूट 8 इंच, 5 फूट 5 इंच, इतक्या 5 फूट 5 इंचामध्ये त्याला संकुचित करून टाकलं. वास्तविकता कसं व्हायला पाहिजे? हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना सचराचरा पण ते झालं. हे विश्व म्हणजेच माझं घर आहे, जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत. असं आपलं मन पुन्हा पाळण्यात असताना जितकं निरागस होतं ना, तितकं निरागस झालं पाहिजे. आता हे निरागस व्हायचं असेल तर बाहेरच्याने कुणी येऊन आपल्या मनाला बाहेरच्याने एवढं विष काढवायचं तेवढं काढून झालं आहे. आता बाहेरच्यांच्या नादी लागायचं नाही. आता आपल्याला आपला विचार करायचा आहे की माझं पाळण्यात असताना जी विश्वात्मक भावना होती ती आता मला परत मिळवायची आहे. ही सगळीच माझी आहे, ही जी भावना आहे ती मला पुन्हा, मला संकुचित भावनेतनं बाहेर पडून मला विश्वात्मक भावनेमध्ये जायचं आहे. हा जीव वस्तुतः त्रिगुणातीत परी होनी माया विमोहित, सच्चिदानंद स्वरूप विसरत देह मानित आपण. मग त्या देहाच्या अभिमाने मी करता मी भोगता माने त्रस्त होई, अनर्थ परंपरेने मार्ग नेणे सुटकेचा. आणि मग हा देह मी म्हटल्यानंतर मग साहजिक आलं की हे मी केलंय, हे माझं आहे, हे माझं कर्तृत्वाने मिळवलेलं आहे. हा देह म्हणलं की हे सगळं मी, माझं सगळं आलं त्याच्याबरोबर. आणि जेव्हा आपण एखाद्या कर्माचा कर्तृत्वभाव आपल्याकडे घेतो तेव्हा त्या कर्माचं पाप आणि पुण्यसुद्धा आपल्याला लागतं. आणि जेव्हा त्या कर्माचा कर्तृत्वभाव आपल्याकडे घेत नाही त्यावेळेला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. आपल्याला वाटेल असं कसं, धर्म तर करायचं आहे पण कर्माचा कर्तृत्वभाव आपल्याकडे घेतला नाही तर पाप नाही, किंवा कर्माचा कर्तृत्वाचा भाव आपल्याकडे घेतला तर पुण्य नाही. म्हणजे घेतला नाही तर कर्तृत्वाचा भाव आपल्याकडे घेतला नाही तर पापही नाही आणि पुण्यही नाही. आता कर्तृत्वाचा भाव म्हणजे काय? बघा, एखाद्या माणसाने बंदुकीची गोळी मारून म्हणा, फाशी दिला म्हणा, त्याचा जीव घेतला तर काय आहे की म्हणले त्यांनी दुसऱ्या माणसाचा जीव घेतला म्हणून याला फाशीची शिक्षा आहे या जीवाला.
का त्याने दुसऱ्या माणसाचा जीव घेतला म्हणून याला फाशीची शिक्षा आहे. का त्याला फाशी शिक्षा आहे? त्यांनी कर्तृत्वाचा भाव त्याच्याकडे आहे की मी याचा खून केला, मी याला मारलं, हा भाव आहे. आणि म्हणून त्याच्याकडे ती भावना आली. इथं काही कर्तव्य कर्म तो करत नाही, इथं त्याची सोडाची भावना आहे. आता बघा तेच तो समजा मिलिटरीत असेल आणि शत्रू सैन्याचे 50 माणसं त्यांनी मारली तर त्याला चांगलं एखादं मेडल मिळतं. म्हणजे एका माणसाचा जीव घेतला तर ह्या माणसाला फाशी, पण ह्याच एका सैनिकाने दुसऱ्या शत्रू पक्षाचा 50 माणसं मारली तर त्याला मेडल मिळतं. असं का? कारण तो म्हणतो मी माझं कर्तव्य कर्म केलं आहे, मी इतक्या माणसाचा जीव घेतला असं तो म्हणत नाही. माझी या देशाचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी शत्रू सैन्यांना मारलं हे म्हणून माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी एखाद्याचा जीव घेतला ही भावना, ही कर्तृत्व भावना त्याच्याकडे नसल्यामुळे त्याला त्या असंख्य जीवांचं हत्येचं पातक त्याला लागत नाही, कोणाला सैनिकाला. त्याचप्रमाणे कोणाला हत्येचं पातक लागत नाही. तर जो मनुष्य प्रत्यक्षात फाशी झालेल्या माणसाला फाशी देतो, आता त्यांनी त्याचा जीव घेतला का नाही फाशी देणाऱ्या माणसाने, पण तरीसुद्धा त्याला त्याचं पाप लागत नाही. कारण तो म्हणतो आय हॅव डन माय ड्युटी, मी माझं काम केलं, आता मला म्हणजे मी त्याचा जीव घेतला म्हणत नाही, माझी ड्युटी आहे की मी फाशी देण्याचं काम माझ्याकडे तेवढं मी केलं. आता त्याला त्याच्यात समजा न्यायाधीश आहे, त्यांनी त्याला फाशी शिक्षा दिली तर मी त्याचा जीव घेतला ही भावना त्याची नसती की माझ्यापुढे जे काय साक्ष पुरावा आहे त्याच्यावरून मी त्याला फाशी शिक्षा दिली. म्हणजे या ठिकाणी कर्तृत्वाचा भाव आपल्याकडे नसल्यामुळे त्याचं पापही लागत नाही. आणि एका श्रीमंत माणसाने त्याच्या मुनिमाला सांगितलं की जा हे एवढे एवढे पैसे घे, एवढी त्या गरिबांना पैसे देऊन टाक. आता त्याने त्या माणसाने त्या मुनिमाने अनेक लोकांना ते मालकाने दिलेले पैसे वाटले. आता मालकाने दिलेले पैसे वाटल्यानंतर ते ज्यांना मिळाले ते त्या मुनिमाला धन्यवाद द्यायला लागले की अरे बाबा तुमच्यामुळं आम्हाला एवढे पैसे मिळाले. मुनी म्हणलं माझं काम नाही ते, जे मालकाने सांगितलेले मी माझी ड्युटी केली आहे, त्यांनी सांगितलं तुम्हाला द्या तेवढं मी दिलं, यात माझं मोठंपणा काय आहे? ते मालकाचं काम आहे, ते पुण्याचा आशीर्वाद तुम्हाला द्यायचं तर मालकाला द्या, मला देऊ नका. म्हणजे या ठिकाणी तो मुनीम सत्कर्म करतोय, पैसे लोकांना वाटतोय, पण मी पैसे वाटतोय हा अहंकार त्याच्याकडे नसल्यामुळे मी माझी ड्युटी करतोय, मालकाने सांगितलेलं काम मी करतोय, त्यामुळे त्याचं पैसे वाटून सुद्धा पुण्य त्याच्या वाट्याला नाही आहे. तो म्हणतोय सगळं पुण्य तर मालकाचं आहे, माझं नाही. म्हणजे ज्यावेळेला कर्तृत्वाचा अहंकार आपल्याकडे नसतो त्यावेळेला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. पण कर्तृत्वाचा अहंकार आपल्याकडे घेतला की पापही लागलं आणि पुण्यही लागलं आणि ते भोगण्यासाठी पुनरुपी जन्म पुनरुपी मरण आलंच. जीव हा वस्तुरा त्रिगुणातीत परिहोनी माया विमोहित सच्चिदानंद स्वरूपी श्रत देह मानेत आपण. मग त्या देहाचे अभिमाने मी करता मी भोगता माने त्रस्त होई अनर्थ परंपरेनं मार्ग नेणे सुटके. गुरुपदी सप्रेम भक्ती योग हाचे का अनर्थोपशम मार्ग महानाटकी साई श्रीरंग भक्तारंग वे निजरंगे. आता ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं पुनरुपी जन्म पुनरुपी मरण यातनं जर बाहेर पडायचं असेल तर मग गुरुला शरण झाल्याशिवाय मार्ग नाही. साईनाथांना शरण जायला पाहिजे, म्हणजे आपले जे गुरु आपण त्याला मानतो त्याला शरण जायला पाहिजे. गुरुपदी सप्रेम भक्तियोग हाच म्हणजे भक्ती पाहिजे, पण ती कशी सप्रेम, म्हणजे गुरुविषयी आपल्या मनामध्ये निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे, म्हणजे ती भक्ती प्रेमयुक्त भक्ती आपल्याजवळ पाहिजे. गुरुपदी सप्रेम भक्तियोग हाची एक अनर्थोपशम मार्ग महानाटकी साई श्रीरंग भक्तारंग वे निजरंगी. हा साई अत्यंत नाटकी आहे म्हणाले. तो कसा आहे? आपल्या रंगात लोकांना रंगवतोय. म्हणताय ना मीराबाई तेरे रंग में रंग गई. भगवंताला काय म्हणते ती तुझ्या रंगात मी रंगून गेले. तसं आपण आपल्या गुरुच्या रंगामध्ये रंगून जातो. गुरुपदी सप्रेम भक्तियोग हाच एक अनर्थोपशम मार्ग महानाटकी साई श्रीरंग भक्तारंग वे निजरंगे.
आम्ही तयास मानू अवतारी कारण लक्षणे तीच की सारी परी बंदा अल्लाच्या पदरी स्वये परी वदत ते. आम्ही त्यांना अवतार मानतो, परमेश्वराचा अवतार मानतो. का मानतो? कारण ज्यासाठी संत आले ते म्हणतात अवतार आम्हा धराया कारणे उद्धराया जड जीव. आम्ही कशासाठी अवतार धारण केला? संतांच्याच मुखातली वाक्य की आम्ही अवतार धारण केला कशासाठी? जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आम्ही अवतार धारण केले. असे कोण म्हणतात? संत स्वतःच सांगतात की आम्ही परमात्मा नाही आहे. संत काय म्हणतात? आम्ही परमेश्वर नाही, आम्ही परमेश्वराच्या आज्ञेने जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे. अवतार आम्हा धरा या कारणे. आम्ही अवतार का धारण केला आहे? की ह्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी. तसंच साईबाबा सुद्धा स्वतःला परमात्मा म्हणत नाहीत. ते काय म्हणतात? अल्ला मलिक. मी कोण आहे? त्याचा बंदा आहे, म्हणजे त्याचा मी दास आहे असं साईबाबा म्हणतात. म्हणजे साईबाबा स्वतःला देव म्हणतात का? नाही म्हणत. ते म्हणतात मी त्याचा बंदा आहे, अल्ला मलिक आहे. मालिक कोण आहे? अल्ला आहे. म्हणजे मालिक कोण आहे? परमात्मा आहे. आपण कोण आहेत? त्याचे दास आहोत. म्हणजे आता असा विचार करा की साईबाबा त्यांचे दास म्हणून स्वतःला म्हणवतात. काय म्हणतात बघा? मी बंदा अल्लाच्या पदरी. मी बंदा अल्लाच्या पदरी. मी अल्लाच्या दरबारात मी त्याचा दास आहे, सेवक आहे. म्हणजे परमात्म्याचे सेवक कोण आहेत? संत आहेत. आणि आम्ही कोण आहेत? संतांचे दास आहोत. म्हणजे आम्ही कोण आहेत? आम्ही त्या संतांचे दास आहोत. म्हणजे कोणी साईबाबांचे भक्त असतील, कोणी गजानन महाराजांचे भक्त असतील, कोणी कलावती मातेचे भक्त असतील, कोणी गोंदवलकर महाराज, कोणी समर्थ रामदास स्वामींचे भक्त. आम्ही कोण आहेत? त्यांचे भक्त आहोत, म्हणजे संतांचे भक्त आहोत. माऊलींचे भक्त कोणी असतील, तुकाराम महाराजांचे, संत तुकाराम महाराजांचे कोणी भक्त असतील, म्हणजे आम्ही त्यांचे भक्त आहोत. म्हणून काय संतांनी काय मागितलंय? तुमची दासीता दास करून ठेवा. भगवंता तुझे जे दास म्हणजे संत आहेत त्यांचा आम्हाला दास व्हायचं आहे. तुमची दासीता दास करून ठेवा. गुरुपदी सप्रेम मी बंदा अल्लाच्या पदी स्वये परी वदते. जरी स्वये अवतार दावी पूर्ण लोकाचार शुद्ध वर्णाश्रमाचार योग्य प्रचार चालवे. कधी कोणाची बरोबरी कधी न करीन कवणाची करीन करवी कवणाच्याही परी. पाही तो विश्वंभर चराचरी तयासी हारीच साजरी. ते कुणाची बरोबरी करू नका म्हणून सांगतात. प्रत्येकाच्या वाट्याला आले ते बघा. भगवान गोपालकृष्णाने ज्या वेळेला ते सगळे त्यांचे सवंगडी काल्याला बसलेत, प्रत्येकाने आपापली शेदोरी आणली होती. तेव्हा भगवंताने काय सांगितलं त्या सवंगड्यांना? अरे तुम्ही इतरांच्या शिदोरीकडे पाहू नका. ज्याला त्याला त्याच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे मिळालेलं आहे. कुणाच्या वाट्याला श्रीमंती आली, कुणाच्या वाट्याला मध्यवर्ग आला, कुणाच्या वाट्याला गरिबी आली. हे ज्याच्या त्याच्या पूर्व प्रारब्धानुसार त्याच्याकडे आलेले. आता त्यातनं त्याला मोठं व्हायचं आहे, म्हणजे स्वतःच्या कर्माने आता ह्या दरिद्री अवस्थेतनं श्रीमंती अवस्थेत जायचं आहे त्याला. पण त्याच्यासाठी त्याला स्वतःलाच कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून दुसऱ्याचं दुस्वास करू नका. श्रीमंतीचा दुस्वास कशाला करायचा आहे? आपण श्रीमंत व्हावं ना. त्याला एवढे पैसे मिळाले, त्याला त्याचं काय जातं त्याचं. अरे ते आधी कष्ट केले तेव्हा त्याला मिळाले. तू कष्ट कर, तुला मिळतील. समजा त्याने वाम मार्गाने मिळवले असतील, तुला वाम मार्गाने मिळवायचेत का? नाही ना. मग त्याला मिळत येते, त्याच्या कर्माचं फळ तो भोगेल. आपल्याला काय? पण आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर आपण कसं व्हायला पाहिजे? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच तरी. आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर सरळ सन्मार्गाने जाऊन 2 पैसे मिळवावेत, ज्याच्यामध्ये आपल्याला समाधान प्राप्त होईल. कधी कोणाची बरोबरी न करी कोणी बरोबरी करी न करवी कवण्याही परी. पाही जो विश्वंभर चराचरी तयासी हारीच हाजरी. न कोणाची अवगणना कोणासही तुच्छ मालेखना. भूतमात्री नारायणा चैतन्यगणा. पाही तो कुणाची तो अवहेलना करत नाही, कुणाला तुच्छ लेखत नाही. कारण तो प्रत्येकामध्ये परमात्मा पाहतो. कोण? संत. प्रत्येक जीवमात्रामध्ये त्यांना भगवंत दिसत असतो. कधी न म्हणवे अनहक मी एक परमेश्वराचा पाईक. गरीब मी या देहक अल्ला मलिक जपनित्य. ते म्हणतात की मी
मीच परमेश्वर आहे असं बाबा कधी म्हणाले नाही. ते म्हणतात मी त्याचा बंदा आहे. कोणा संतांची काय जाती कैसे वर्तिली काय खाती येणे नका आकळे तयांची स्थिती ती तो या प्रती सर्वदा. आता संतांची काय आहे म्हणजे ते कोणता वेश अंगावर धारण करतात, कोणत्या प्रकारचा आहार घेतात याच्यावरनं संत ठरत नाही. म्हणजे वेशावरनं संत ठरत नाही. संतांसारखा वेश घातला म्हणजे संत होत नाही. जसं वकिलासारखा ड्रेस घातला म्हणजे वकील होत नाही, डॉक्टरसारखा ड्रेस घातला म्हणजे डॉक्टर होत नाही. त्याला तेवढा अभ्यास करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. तसं संतांसारखा वेश घातला म्हणजे संत होत नाही. संतत्व हे त्याच्या आचरणातनं सिद्ध होतं. म्हणून काय म्हणतात बघा, कोणा संतांची काय जाती, संतांची जात कधी विचारूच नाही. संत सर्वच जातीमध्ये जन्माला आलेले, म्हणून संतांची कुठली आणि आमच्या जातीचा संत असं तर कधी म्हणू नये. सर्व संत सर्वांचे आहेत, ते काय एका जातीपुरते बांधलेले आहेत का? पण लोकांची अशी एक भावना झाली की आमच्या जातीचं संत म्हणजे आमच्याच जातीचं. ते आपलं मानावं त्याचे नाही. आपल्या जातीत त्यांना आपल्याला अभिमान असायला पाहिजे. आपल्या जातीत एक संत सत्पुरुष निर्माण झाला याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. पण तो संत आपल्या जातीपुरताच मर्यादित आहे का? नाही. त्या संतांनी सगळ्या जगाच्या कल्याणाचं मागितलेलं आहे. प्रत्येक समाजामध्ये निर्माण झालेल्या संतांनी काही त्यांच्या जातीपुरतं मागितलं नाही, त्यांनी जगाच्या कल्याणाची भावना मागितलेली आहे. आणि म्हणून संतांची जी ही विश्वव्यापक दृष्टी आहे ती त्यांच्या शिष्यामध्ये सुद्धा आली पाहिजे. ही विश्वव्यापक दृष्टी मी ज्यांना गुरु मानतो त्यांची किती व्यापक दृष्टी आहे, मग माझीसुद्धा हळूहळू तितकी व्यापक दृष्टी व्हायला पाहिजे ना. मी जर त्यांना मानत असलो तर नुसतं गजानन महाराज की जय म्हणून का होतो? त्यांनी जे काही केले, त्यांनी गंगा भारतीचा रोग दूर केला, तर आम्हाला निदान काही वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता आली पाहिजे. त्यांनी कोरड्या विहिरीला पाणी आणलं तर आम्हाला कमीत कमी एखाद्या गरीबाला बोरिंग मारून देता आलं पाहिजे. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही केलं त्यातलं अंशात्मक तर आम्हाला करता आलं पाहिजे, तर आम्ही त्यांचा जय जयकार करण्याचा अर्थ आहे. नुसतं आम्ही त्यांचा जय जयकार करून काय उपयोग आहे? ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने 2 पावलं तर आम्हाला चालता आलं पाहिजे. कोणा संतांची काय जाती, म्हणून त्याला असं म्हणलंय, जातीनं पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान. संतांची जात विचारू नये, त्यांच्याजवळ असलेलं ज्ञान किती त्याचा विचार करावा. संत रोहिदासांचं चरित्र आपल्याला माहीत आहे ना. त्याने 1 रुपया दिलेला होता, म्हणले हे गंगेला द्या आणि गंगा काय प्रसाद देईल ते आम्हाला आणून द्या. त्या ब्राह्मणाला वाटलं गंगा म्हणजे पाणी आहे, ती काय याला प्रसाद देणार. त्या ब्राह्मणाने तो रुपया टाकला गंगेमध्ये, सांगितलं की काही त्याला प्रसाद द्यायचा ते दे. तुझं लेकरू आहे ते म्हणतो माझी आई आहे आणि तिला सांगा की लेकराला काहीचा प्रसाद द्या, असं संत रोहिदासाने सांगितलं. तसं त्यांनी सांगितलं की बाबा हे त्यांनी दिलेला रुपया मी तुला टाकलेला आहे, म्हणजे त्या काळात जे नाणं असेल ते तुला दिलेलं आहे आणि तुला काय प्रसाद द्यायचा ते दे. तेवढ्याच गंगेतनं हात वरती आला आणि तिने हातातलं सुवर्ण कडं काढून दिलेलं आहे. हे म्हणले माझ्या लेकराला प्रसाद म्हणून द्या. पैशास त्या धरियेले परमादराने आणि म्हणे मल मदीय बाल करो हि दास द्या हा प्रसाद मम कंकण हे तयास. माझं हे सुवर्ण कंकण त्याला प्रसाद म्हणून द्या. संत जे आहेत ना त्याची जात विचारायची नाही. जातीनं पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान. तलवारीचा धारदारपणा किती आहे बघायचंय, त्याची म्यान कसली त्याला काय बघायचंय. तलवारीचं धार किती आहे, किती लोकांचा ती प्रतिकार करू शकते, त्याच्यावरती त्या तलवारीचं महत्त्व आहे. तलवारीची म्यान किती चांगली आहे त्याला काय उपयोग आहे. कोणा संतांची काय जाती, कोणा संतांची काय जाती कैसे वर्तती काय खाती येणे न कळे तयांची स्थिती ती तो या प्रती सर्वदा. संत काय करतात, कोणता वेश धारण करतात याला काही महत्त्व नाही आहे. त्यांचं अंतरंग कसं याला महत्त्व आहे. वावया जड जीवोद्धार परोपकारी संतावतार होती पहा सृष्टीवर हीच सर्वेश्वर कृपा.
आपण जे सगळे कष्ट घेतो ना, बघा प्रपंचात आपण कष्ट करतो का नाही, प्रत्येकाला माहिती आहे. जो प्रपंच करतो त्याला माहिती आहे की पुरुष असेल तर तोही आपल्या प्रपंचासाठीच कष्ट करतो, स्त्री असेल तीही आपल्या प्रपंचासाठीच कष्ट करते. म्हणजे प्रपंचासाठी कष्ट करणारे कोण आहे, स्त्री असो का पुरुष असो, तो स्वतःच्या प्रपंचासाठी कष्ट करतोच. किती वेळ करतो, 1 तास 2 तास 5 तास नाही, म्हणले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रपंचामध्ये उसंतच नाही. सारखी कामं चालूच. मग आपण झिजतो का नाही, हो झिजतो. कशासाठी, देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. आपला हा देह प्रपंचाचा दास आहे, प्रपंचासाठी आपण कष्ट घेतो, आपण देह झिजवितो. कुणासाठी, आपल्या प्रपंचासाठी आपला देह झिजवितो. संत पण आपला देह झिजवतात, कशासाठी, आपल्यासाठी. आपण जो प्रपंच चांगला करतो तो आपल्याला वृद्धाप्य काळात आपल्याला सुख मिळावं म्हणून, एका जागी बसून शांतपणे खाता आलं पाहिजे म्हणून सगळे कष्ट आपण करतो. म्हणजे आपण देह झिजवतो तो आपल्या सुखासाठी, आणि संत जे देह त्यांचा झिजवतात ते लोकांच्या कल्याणासाठी. देह झिजविती परोपकारे. आपणही देह झिजवतो आणि तेही देह झिजवतात, पण आपण आपल्यासाठी आपला देह झिजवतो आणि ते जगासाठी देह झिजवतात. देह कष्टविती परोपकारे. ते पण देह कष्टवितात, पण जगाच्या कल्याणासाठी देह कष्टवितात. आपणही कष्ट घेतो आणि तेही कष्ट घेतात, हा फरक आहे. वावया जड जीवोद्धार परोपकारी संतावतार होती पहा सृष्टीवर हीच सर्वेश्वर प्रभा. असेल जरी पुण्यकाठी तरी तुझे लावडी पोटी, ऐकावया संतांच्या गोष्टी सुखसंतुष्टी पहावया. आपलं जर भाग्य उदयाला आलं असेल तर आपल्याला आपोआप संतांच्या कथा ऐकण्याची गोडी निर्माण होते. आपलं भाग्य उदयाला आलं पाहिजे. भाग्याचा उदय ते हे संतांचे पाय. आपलं भाग्य उदयाला आलं म्हणजे काय, आपल्याला संतांच्या जवळ जायला मिळालं, हे आपलं भाग्य उदयाला आले. असेल जरी पुण्यगाठी तरीच उपजेल आवड. ऐकावया संतांच्या गोष्टी सुखसंतुष्टी पावावया. एकदा एका योगाभ्यासी सवय घेऊन चांदोरकरासे ठाकले येऊन अशी दिशी दर्शनासे बाबांच्या. एकदा एक योगाभ्यास करणारा मनुष्य चांदोरकरांच्या बरोबर बाबांच्या दर्शनाला आला. पातंजलादी योगशास्त्र होते, अभ्यासले सागर, अनुभव बाहू जाता विचित्र, साधेने क्षण मात्र समाधी. त्याला पातंजल योगशास्त्राचं ज्ञान होतं, पण एवढं असूनही अजून त्याला समाधीचं सुख प्राप्त होत नव्हतं. महाराज साई योगेश्वर होईल जरी कृपा मजोर, शंका माझ्या होतील दूर समाधी निर्धार होईल. आई साधूने पोटी येत जाय, साईंचे जो दर्शन घेत, तो ते बसले होते खात, पालांडू समेत भाकर. ते बाबांच्या दर्शनाला आले त्यावेळेला बाबा कांदा आणि भाकर खात होते. संतांना बघा सामान्य माणसाचं खाणं आवडतं. हवी कुणाला सांगा तुमची श्रीखंड आणि पुरी, प्रसन्न माझा देव गजानन चूण भाकरीवरी. संत साधं साधं खात, त्यांना काय अमुक 5 पक्वानं पाहिजे असं नाही. 5 पक्वानं आणली भक्तांनी ते खातील. बाबा त्यावेळेला कांदा आणि भाकरी खात होते. पालांडू समेत भाकर धरली पाहून सन्मुखामुखा, पाहुणी सन्मुख मुखा शिळी भाकर कांदा सुका. हे काय वार्ती माझ्या शंका, प्रबळा शंका उद्भवली. बाबा शिळी भाकरी खात होते आणि कांदा खात होते. पहा, शिळी भाकरी म्हणजे अन्न वाया जाऊ नये. शिळी भाकरी का खात होते, अन्न वाया जाऊ नये हा मूळ उद्देश होता. अन्न आपण काय करतो, शिळी झाली नाही की कचऱ्यामध्ये टाकून देतो, असं करता उपयोग नाही. अन्न हे परब्रह्म आहे. शिळी झाली तरी ते खायला पाहिजे. म्हणजे अन्न वाया जाऊ नये, पाहिजे तर 2 कमी करा ना, पण
अन्न वाया, आपल्या हाताने आपलं अन्न वाया जाता उपयोग नाही. आणि चांगलं असतानाच ते लोकांच्या मुखात गेलं पाहिजे. विचार केला त्या योगशास्त्र अभ्यासाने, अरे जो मनुष्य शिळी भाकर खातोय आणि कांदा खातोय, तो मला समाधी सुख कसं प्राप्त होईल हे कसं सांगणार? ऐसा आहे धरुणे पोटी, ऐसा धरुणे पोटी, तर साईंचे जो दर्शन घेत होतो ते बैसले होते खात पालांडू समेत भाकर. धरिली पाहून सन्मुख मुखा, शिळी भाकर कांदा सुखा, हे काय वार्ती माझ्या शंका, प्रबळा शंका उद्भवली, प्रबळा शंका उद्भवली. विकल्प उठला त्याचे मनी, साई महाराज अंतर्ज्ञानी म्हणती, नाना कांदाच्या पचने पडे त्यानेच खावा तो. आता त्याच्या मनामध्ये चाललेला विकल्प बाबांनी जाणला. काय त्याच्या मनात विकल्प चाललाय? योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याचा, की जो मनुष्य शिळी भाकर आणि कांदा खातो तो मला योगशास्त्रातलं ज्ञान काय देणार? तेव्हा बाबा काय म्हणतात त्याला, चांदोरकराला उद्देशून, पण त्याला उद्देशून चांदोरकराला म्हणतात. काय म्हणतात? अरे ज्याला कांदा पचवता येतो त्यानेच खावा. नाना कांदा ज्या पचनी पडे त्यानेच खावा, तो पचवण्याचा झोम व्हावा, त्याने कांदा खुशाल खावा. ऐकून तरकला योगी जीवा, शरण सद्भावा तो गेला. अरे ज्याला कांदा पचवता येतो ना त्यानेच खावा, असं बाबाने म्हटल्याबरोबर या योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या माणसाला बाबांचा अधिकार कळला. काय अधिकार कळला? की आपल्या मनात चाललेला विचार बाबाने ओळखला. म्हणजे बाबा अंतर्ज्ञानी आहेत हे त्या योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या माणसाने जाणलं आणि बाबांना तो शरण आला. असो पुढे ते योगाभ्यासी बाबा येऊन बैसता, गादीशी निर्विकल्प अंतकरणाशी खांबावाशी बैसले. पुसते झाले सावधान, पसरून शंका समाधान, लाहोन उद्या आशीर्वचन, प्रसन्न मन परतले आयुष्यात. आणि बहुत कथा भक्तिभावार्थे श्रवण करता, दुःख मोहादे अनर्थोपशवता, भक्त सात्विक सत्वरता पावली. आणि मग बाबांच्या जसं तो सान्निध्यात आला तसतसं हळूहळू त्याला समाधी सुखाचा लाभ झाला. बाबांच्या हातून उदी आणि प्रसाद घेऊन तो प्रसन्न अंतःकरणाने परत गेला. ऐशात आणि बहुत कथा भक्तिभावार्थे श्रवण करता, दुःख मोहादी अनर्थोपशमता, भक्त सत्वरता पावती. असेना अल्प जलाशय दुर्गंधयुक्त ही अतिशय, अतिचिकी सौख्य निरतिशय, माने निशंक सुकर. जीवा शिवा सुखाची एकची परी, एक देही दुधा पंजरी, मुकला सुख स्वातंत्र्या करी, माने तो बरी परतंत्रता. थोडंसं पाणी आहे, म्हणजे खड्डा आहे, चिखल जास्ती, त्यात सुद्धा आनंद कोण मानतो? असं तर ते घाण आहे का नाही? पाणी घाण आहे, चिखल आहे सगळ्यात, पण डुकराला त्यामध्ये सुद्धा आनंद वाटतो. असे नाल्प जलाशय दुर्गंधयुक्त ही अतिशय, तेचकी सौख्य निर्तिशय, माने निशंक सुकर. जीवा शुकाची एकची परी, एक देही दुजा पंजरी. आपला जीव आणि पोपट दोघंही सारखे. खरा पोपट कोणता? जो आकाशामध्ये स्वच्छंद विहार करतो तो पोपट खरा. आता हा स्वच्छंद विहार करायचा सोडून काय झालाय? तो पोपट पिंजऱ्यामध्ये पकडलाय एका माणसाने, आणि त्याला पिंजऱ्यामध्ये सगळं आयतं खायला घातलं. त्यामुळं काय झालं? सगळं आयतं मिळायला लागल्यामुळे पक्षी आपली उडण्याची कलाच विसरून गेला. पक्षी आपला मूळ स्वभाव काय आहे? आकाशामध्ये स्वच्छंद विहार करण्याचा जो मूळ त्याचा स्वभाव, तो पक्षी सगळंच आयतं मिळायला लागल्यामुळे विसरून गेला. तसं जीवाचं झालंय. सगळे त्याला सुखोपभोग मिळायला लागल्यानंतर तो कशाला या पिंजऱ्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करेल? मुक्त होण्याचा कशाला विचार करेल? सगळं आयतं मिळतंय. सकाळी उठला की चहा, थोडा वेळाने नाश्ता, मग जेवण, मग रात्री
विश्रांती, मग हॉटेलिंग, मग प्रवास, मग अमुक कपडे लत्ते दागिने सगळं जर त्याला सुख इथे मिळायला लागलंय तर मुक्तीचा विचार कशाला करतोय तो? जसा तो पोपट पिंजऱ्यामध्ये अडकलेला पोपट सगळं आयतं मिळायला लागल्यामुळे विहार करण्याचंच विसरून गेला, तसं आपला मुक्त असणारा जीव हे सगळं सुखभोग आपल्या त्याच्या पायाशी हातापायाशी असल्यावर कशाला तो मुक्ततेचा विचार करेल? जीवा शुकाचे कचे परी एक देही दुधा पंजरी मुकला शुक स्वातंत्र्यातरी मानिवती बरी परतंत्रता खूप मंडूक समहा शुक पंजरी त्याचे सर्वसुखा जाणेन स्वातंत्र्याचे कौतुक जीवही का मुक्तैसाचा काय मौजेचा माझा पिंजरा सुवर्ण दांडीच्या एरदारा उलट टांगलो तरी मी बरा पायन जरा ही सुटावा बाहेर मग या सुखा चवणे नाही मग डाळिंबाचे दाणे नाही या गोड मिरचीचे खाणे सुसुखा नागवणे सोयीचे. आता त्याला स्वच्छंद विहार करून स्वतः मिळवलेलं डाळिंबाचं सुख किंवा स्वतः मिळवलेलं मिरचीचं सुख काय म्हणजे आयतं मिळालेलं त्याला मिळतंय सगळं, पण जे स्वतः कमवण्यातला आनंद आहे तो आनंद मात्र त्यांनी गमावलेला आहे. म्हटलंय ना, ज्याची त्याला प्यार कोठडीतले सखे सौंगडी हातकडीची अवचड बेडी प्रिय हो ज्याची त्याला जग हे बंदिशाळा. बाहेर मग या सुखा चवणे नाही मग डाळिंबाचे दाणे नाही या गोड मिरचीचे खाणे स्वसुखा नागवणे सोयीचा परी येता सुखाची घटी भेटी तयासा घटीत घटी मारी तयास प्रेमे थापटे घाली दृष्टीत अंजना त्या थापटीच्या शक्तिवाते निसटला उघडली नेत्रपाते विहरू लागला पक्षवाते कोण मग त्याते आवरी. पण एकदा काय झालं होतं, त्या ज्याने तो पोपट पाळलेला होता त्याला आता खात्री पडली होती की पोपट आपल्याला सोडून कुठे जाणार नाही, म्हणून हळूहळू त्याने पिंजऱ्यातनं काढून थोडं दाणे बाहेर टाकायच्या अंगणामध्ये. तो पोपट खात होता पण उडून जात नव्हता, पण उडण्यातला आनंदच तो विसरून गेला होता. आपल्याला उडता येतंय, स्वच्छंद विहार करता येतो हे तो विसरून गेला होता. असाच तो पोपट एकदा अंगणामध्ये दाणे खात असताना, मालकाने टाकले दाणे खात असताना समोर तो पक्षी उडतोय ते त्यांनी पाहिलं आणि त्या पक्ष्याने त्याला सांगितलं, अरे भाऊ माझ्यासारखा तू स्वच्छंद विहार का करत नाही? तो म्हणतो, मला इथे सगळं आयतं मिळतं, मी कशा स्वच्छंद विहार करू? मग तो पक्षी जवळ आला, त्याने त्याच्या पंखावर थोडं थापटी मारली आणि सांगितलं, ठीक आहे तुला इथं राहायचं असेल राहा, पण एकदा माझ्यावर स्वच्छंद विहार तरी करून पहा. आणि मग तो पोपट त्या पोपटाच्या संगतीने स्वच्छंद विहार करायला बाहेर पडला. आणि एकदा का त्याला त्या स्वच्छंद विहाराचा आनंद कळल्यानंतर मग त्या पोपटाच्या मालकाने किती वेळा जरी त्याला परत बोलवलं तरी तो म्हणतो, मी आता इथेच चांगला आहे. तसं गुरुची कृपा झाल्यानंतर मग तो स्वच्छंद झाला, मुक्त झाला. आणि मुक्त झाल्यामुळे काय झालं, आता त्याला किती जरी त्या विषयाने परत बोलवलं तरी तो मनुष्य त्या विषयामध्ये गुंतत नाही. त्या थापटीच्या शक्तिवाते निसटला उघडली नेत्रपाते विहरू लागला पक्षवाते कोड तया ते आवडी जगा अफाटया उघडले येथेचे डाळिंबी पेरूचे मळे गगन स्वच्छंद विहारा मोकळे स्वातंत्र्य सोहळे मग भोगे तैसीच्या जीवाची स्थिती ईश्वरानुग्रह गुरुप्राप्ती उभय लाभे बंधनमुक्ती स्वातंत्र्यमुक्ती अनुभवी. तसंच या जीवाचं आहे, त्याला ईश्वराच्या कृपेने गुरुची गाठ पडली की तो मुक्त होऊन जातो. आता होनी अवधानशीळ भाविक श्रोता तुम्ही सकळ शुद्ध प्रेमाची कथा रसाळ परसाल काय क्षणवर गताध्यायी चमत्कार देऊनी श्यामाबरोबर चिथळीच्या दौऱ्यावर बाबा मेरीकर पाठवित साई जाणून या अनागत ज्ञान लांब भावापासून विघ्न केली मेरीकराचे सावधान संकट सूचन वेळी नाही केवळ सूचन केले निवारणार्थ उपाय योजले नको म्हणता गळी बांधले संकटी मिरवले मेरीकर बाबा भक्त कल्याण तत्पर बाळासाहेब मिरीकर टाळून त्याचे गंडांतर अनुभव विचित्र दाखवलं. बाबाने मिरीकराचं गंडांतर टाळलं, त्याची सर्पापासून सुटका केली.
त्याहून पहा श्यामाची स्थिती सर्पदंश होऊन यावचिती जीव जगण्याची आशाही नव्हती केली मुक्ती बाबाने. श्यामाला सर्पाचा दंश झाल्यानंतर त्याची जगण्याची आशा संपली होती, पण बाबांनी त्याला त्या सापाच्या विषापासून सुद्धा वाचवलं. तीही एक बाबांची लीला. कथू आदी श्रोते आला विखारा जरी होता डंखला उपाय केला काय बा. 7च्या सुमाराला हाताच्या करंगलेला एकाएकी साप डसला भाग झाला द्विषर्ग. वेदना असही अत्यंत होनी पाय प्राणांत माधवराव झाले भयभीत चिंतायुक्तांतरी. माधवरावच्या करंगळीला सर्पाने दंश केला. अंग त्याचे लाल झाले आप्त स्नेही सगळे सर्व मिळाले. विरोबाकडे चला म्हणाले संकटी पडले जीवित. निमोणकरही पुढे आले उदी घेऊन जावे म्हणाले. माधवराव मशिदी धावले काय केले बाबांनी. होता बाबांची नजर पहा बाबांचा चमत्कार. शिव्या देऊ लागले आणि मार मेरीत वरी उद्या. चढू नको भटोरड्यावर चढशील तर खबरदार न चल निगदा खाली उतर केली दीर्घ स्वर गर्जना. माधवराव भटोरड्यावरती चढू नको असं बाबा म्हणाले. ते कुणाला उद्देशून म्हणाले बाबा? माधवरावला उद्देशून नाही. ते सापाचं विष वरती चढत होतं त्याला उद्देशून बाबा म्हणाले. पण सामान्य माणसाला ऐकणारा काय वाटणार? बाबा त्याला माधवरावला भटोरड्या म्हणाले एवढंच ते ऐकणार. चढू नको भटोरड्यावर चढशील तर खबरदार चल निघदा खाली उतर केली दीर्घ स्वर्गजना. अत्यद्भुत बाबा कोपले आग कल्पित पाखडते झाले. माधवराव चकित झाले किंमत चालले कटोचे पाहून ऐसा हा प्रकार. माधवराव घाबरले फार काही एक सूचना विचार वैसले बसले खालीच. देवही जेव्हा रागास आले माधवराव अंतरी भ्याले वाटले उपायचे सर्वारले. जेव्हा उभेरले बाबाने कोण नाही घबाळणार पाहून वृत्ती खवळली दुर्धर. ऐकून शिव्या गाळ्यांचा वडीमार प्रसंग भयंकर वाटला. मशीद माझे माहेर घर मी साईचे पोटचे गोर. ऐसे असता आईच पोरावर कोपली अनिवार. आज सर्पडंकलाय गारणे माते वाचून कोठे नेणे. परी तीच आला ते हाणे केविल वाणे मुख केले. बालक जैसे मातेपाशी माधवराव तैसे बाबाशे. असताना तेही हरणीशी आजची कैसे येते. माता जेव्हा लाथे आणि तेव्हा लेकरा राखावे कोणे. शिवे जीविता शेवर सोडले पाणी माधवरावाने ते समय. काही काळ गेल्यावर बाबा होता स्थिर सावरा. माधवरावाने केला धीर जाऊन वर वेचले. बाबा म्हणाले न सोडी धीर काहीही मने न करी जिकिरा. बरे होईल सोडी धीर दयाळू फकीर सांभाळी. थोड्या वेळाने बाबांचा राग उतरला. माधवराव गेले बाबांच्या जवळ मशिदीमध्ये बसले. बाबा त्याला म्हटले अरे काळजी करू नकोस. हा फकीर इथं बसलेला आहे ना तो सर्व काही बरं करेल. बाबा स्वतःकडे काही घेत नाही. अल्लाह मलिक आहेत म्हणतो. दयाळू फकीर सांभाळील घरी जाऊन स्वस्त वैस घराबाहेर जाऊ नकोस. राहे निर्भय निश्चिंत मानस ठेवी विश्वास मजोरे. मग तेव्हा घराघरास पोचवण्याचा अवकाश. बाबा पाठवते झाले तात्यास समाचारास निरोपास. निजू नको त्याला म्हणावे घरचे घरी फिरत राहावे. वाटेल ते खुशाल खावे सांभाळावे इतके. घरी जा म्हणाले घरातल्या घरात फिर जे लागेल ते खा पण झोपू नकोस. काकासाहेब दीक्षितास बाबा इवरले ते निशेचा लहर येईल त्यास रात्रीचे निजावयास देऊ नका. त्याला रात्री झोप येईल पण त्याला रात्री झोपू देऊ नका असं काकासाहेब दीक्षितांना सांगितलं. त्याच्यावर लक्ष ठेवा. असो ऐसे सावधगिरी ठेवता बाधा पळाली दुरी जवळ थोडी राहिली खरी अंगोल भित्री विषाचे. पुढे तीही बरी झाली कैसी भयंकर वेळ टळली. कैसी कनवाळू साई मावली कृपा हे लावली वक्रार्धा. चढू नको भटुरड्यावर ऐसे बाबांची शब्द प्रहारते. काय माधवरावावर होती प्रेरले बाबाने. माधवरावास अनुरक्षण नव्हते का ते शब्दसंधान नव्हते की ते शब्दसंधान दंशकारक विखारा लागून अनुज्ञापन ते तीव्र. चढशील तर खबरदार साईमुखीची आज्ञा प्रखर. जागेचे विषय संचार स्थिर रोधीला प्रचार पुढील. इतके झाले नाही तर चल निघजा खाली उतर हाचे. साई पंचाक्षरी मंत्र उतरवी विखार टाकतात. चल निघजा खाली उतर असं जे बाबांच्या मुखात बाहेर पडलेले शब्द आहे ते त्या विषाला उद्देशून केले होते की वरती चढू नकोस खाली उतर. न लागते काही साधने दुसरे लौकिक मंत्री वा पंचाक्षरी ऐसा साई भक्त कैवारी संकटेवारी बरोबरी. नाही मंत्र आवर्तन केले नाही तांदूळ पाणी मारले नाही पाण्याचे शिटकाव मारले तरीही उतरले विष कैसे. बरं बाबाने काय त्याच्यावर मंत्र टाकला नाही काय अक्षरा टाकलं नाही काय पाणी टाकलं नाही मग कसं उतरलं तर बाबांची कृपा आहे.
काय नव्हे हा चमत्कार, केवळ संत मुखोद्गार, माधवरावास पडला उतार, कृपेस पार नाही का. हा चमत्कार नाही का. कारण काय, संतांच्या मुखातनं बाहेर पडणारी वाक्य खरं करण्याचं काम कोणाचं आहे, परमेश्वराचं आहे. तो त्यांचा शब्द खाली पडू देत नाही. आता कथाध्यायी सुचित कथा सुरस आणि अद्भुत श्रोताहून दत्तचित्ता एकणे साध्यंत ती आता कथा वर्णिली पूर्वाध्यायी येत येऊनही ती नवलाही कैसी माव करीत साई श्रोती जाईल अनुवादले परिसरा ही कथानक सुरसे वटतील गुरुवचनाचे ठसे का कर्मा कर्म विकर्म निरसे श्रद्धा वैसे गुरुपायी सोप्यातला सोपाव पाय हृदय स्मरावे साईचे पाय हाचे करणोपाय माया जाय निर्सोने. कर्म काय, विकर्म काय, सत्कर्म काय, हे संत आपल्याला कळून देतात. कर्म माणसाला चुकत नाही. सकाळी डोळ्याने पाहणं कर्म आहे, कानाने ऐकणं कर्म आहे, जिभेने बोलणं कर्म आहे, जिभेने रसस्वाद घेणं, म्हणजे कर्म माणसाला कुठलं सगळं सर्वसंग तरी परित्याग करायचं म्हटलं ना तरी माणसाला कर्म सुचत. म्हणजे कर्म करावंच लागतं. मग तो साधू असो संत असो कोणी असो त्याला कर्म सुचलं. कर्म डोळ्याने पाहणं कर्मच आहे ना, कानाने ऐकणं कर्म आहे, पायाने चालणं कर्म आहे, हाताने हातवारे करणं कर्मच आहे. त्यामुळे कर्म कोणालाही चुकत नाही. आता विकर्म म्हणजे काय आणि सत्कर्म म्हणजे काय. विकर्म म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होणारं कर्म म्हणजे विकर्म. दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होणारं कर्म म्हणजे विकर्म. आणि सत्कर्म म्हणजे दुसऱ्याच्या सुखाला कारणीभूत होणारं कर्म म्हणजे सत्कर्म. सत्कर्म कशाला म्हणायचं आहे, ज्यामुळे लोकांचं कल्याण होईल ते सत्कर्म. कर्मा कर्म विकर्म निरसे श्रद्धाही वैसे गुरुपाये सोप्यातला सोपाव पाय हृदय स्मरावे साईचे पाय हाचे कनो पाय माया जाईल सोने. संसार भय बहुदंड माया समुद्भव हे बंड कथा श्रवणे होईल दुखंड जोडेल अखंड आनंद. एकदा शिर्डीत महामारी येता ग्रामस्थ होई विधांतरी दौंडी पेटली होय करे एक विचारी रहदारी सारी बंद केली. महामारीचा मोठा दरारा ग्रामस्थांनी घेतला बेदरा परस्थांच्या जेतीनं वारा व्यवसाय सारा ठेला केला. एकदा महामारी आली आणि मग गावकऱ्यांनी ठरवलं बाहेरच्या कोणाला लोकांना आत येऊ द्यायचं नाही आणि आपणही बाहेर जायचं नाही. जसं मध्ये आपण कोवाईडच्या मध्ये झालं ना, गावाच्या गावामध्ये बोर्डच लावून ठेवले होते. गावात म्हणजे मुंबईत राहणारा मनुष्य त्याला सुद्धा गावात येऊ देत नव्हते. तसंच ती त्यावेळेला महामारीच्या वेळेला असं ठरवलं गावकऱ्याने बाहेरच्या कोणाला आत येऊ देऊ नका ना आतल्याने कोणा बाहेर जाऊ देऊ नका. महामारीचा मोठा दरारा ग्रामस्थांनी घेतला भेदरा परस्थानचा घेतीन वारा व्यवसाय सारा ठेला के. मरी जो वरी चाले गावात कोणी न करावा बकऱ्याचा घात गाडी नाही येऊ द्यावी शिवेत नेहमी समस्त वर्तावे. कुणी बकऱ्याचा घात करू नका म्हणाले जोपर्यंत मरी येतो पर्यंत. ग्रामस्थांचा हा देवभोळेपणा बाबांच्या मुळे नावडे म्हणा तयांच्या मते या कुकल्पना अडाणीपणा लोकांचा. त्याने तिकडे करावे म्हणा बाबाने वरी घालावे विरजना कैसे कैसे ते करावे श्रवण साधर्म होणे. ग्राम पंचायतचा निर्धार ग्रामस्थ पाळते साचार दंड देणे हाच परिहार. नियम लवकर न भंगे दो नियम लवकर भंगे दो. ग्रामस्थांनी एकदा जो ठराव केला आहे तो सगळ्या ग्रामस्थांना मानावा लागतो. नाही मानला तर त्याला ग्रामस्थ दंड करतात. बाबा असं नाही दंडाचे वय ते सर्वदा निर्भय लावोनिया हरिजनी लय दुर्दय सदैव दुर्जय कळी काळ. एकदा एक परगावचे गाडे भरली जयात जळाऊ लाकडे वेशी देता पळेसाकडे जना तेव्हाकडे लागले. एक परगावची गाडी आली होती त्यात लाकडं होती. गावकरी त्या गाडीवाल्याला गावात येऊ देत नव्हते. लाकडाची तेथे दुर्मिळता आणि ग्रामस्थांची चितापरी नियम उल्लंघन अनुचितता तेने दूषितता. गावात लाकडं संपत आली होती पण आपणच घातलेले नियम आपणच कसा मोडायचा असा गावकऱ्यांना प्रश्न पडला. गाडीवाल्यावरी ते फिरले गाडी तयाची परतू लागले. हे वर्तमान बाबस कळले येऊन धडकले ते स्थाना स्वयं राहिले. गाडी पुढे गाडीवाल्या असं धीर चढे. ग्रामस्थांचा दुराग्रहमुळे घातले गाडी विश्र. येथून ते मंडपद्वारे आणून रिचवले मंडपाभित्री चका शोधून बाहेरी कोणाच्या परी निघेना. बाबा स्वतः गाडीवाल्याच्या पुढे उभं राहायला सांगितलं माझ्या मागे गाडी घेऊन ये आणि त्यांनी गाडी आणून
ही सगळी लाकडं आपल्या मशिदीमध्ये रचली. कुणाची बोलायची ताकद नव्हती. तेथून ते मंडपद्वारे आणून रचले. मंडपाभेते हे चकाशोध मुखाबाहेर कोणाच्याही परीने घेणार. मंडपाच्या द्वारावर ती लाकडं रचून टाकली. ग्रीष्म, शरद वा हेमंत ऋतू असो, वर्षा वा वसंत, अष्टोप्रहर मशिदीत धुनी तेवत बाबांची. सगळ्या ऋतूमध्ये बाबांच्या मशिदीमध्ये धुनी तेवत असायची. केवळ्या धुनी प्रित्यता मोळ्या फाट्याच्या विकत घेत बाबा असं म्हणून भीतीशी. आणि धुनी कायम चालू राहावी म्हणून बाबा लाकडं विकत घेत होते. केवळ्या धुनी प्रित्यता मोळ्या फाट्याच्या विकत घेत बाबा असं म्हणून भिंतीशी साधून बाजाराची वेळा बाबाने करावी लाकडे गोळा. दयावरी शेजारी यांचा डोळा स्वार्थाचा गोळा दुर्लभ. त्यातनंही गावकऱ्याचं त्या मंडपामध्ये ठेवलेले लाकूड फाट्यावर लक्ष असायचं. एखादा लाकूड आपल्याला पळवता आलं तर पळू. बाबा नाही तुलीच फाटे फाट्या विना चुलनं पेटे ऐशी गतीचे खोटे नाटे फाट्यात वाटे तयांची. आणि मग येऊन कोणीतरी सांगत बाबा आज लाकडं शिल्लक नाहीत, यातली 2 लाकडं घेऊन जातो. असं करत करत त्याचा फायदा काही गावकरी घेत होतो. स्वार्थी जन जात्याचं द्वाड सभा मंडपा नाही कवाड. येणे दयास फावे सवड गरजू लबाड सारखे. आता खरोखर एखादा गरीब आहे आणि त्याने बाबांना विचारून लाकडं नेणं निराळं. आणि ज्याला गरज नाही म्हणजे लाकडं विकत घेण्याची ज्याची ऐपत आहे तीही माणसं त्यातनं गैरफायदा घेतात. संतांच्या दरबारामध्ये चांगले आणि वाईट सगळी माणसं असतात. सभा मंडपा नाही कवाड तेणे दयासी भावे सवड गरजू लबाड सारखे. बाबा अत्यंत परोपकारी काय वर्णावे तयाची थोडी दिसाया उग्रवाह्यातकारी पुरी अंतर्याती सोने. बाबा कसे होते? परोपकारी. दिसायला जरी रागीट होते तरी अंतःकरणामध्ये मात्र बाबांच्या प्रेम होतं. दिसाया उग्रवाह्यातकारी परी अंतर्याती सौम्यान. अघाततयांचे महिमान वाणी हो निर्भिमान करील. तच्चरणाभिवंदन तरी जावगान करील. व्यापूने आश्चर्यचर उरी उरला विश्वंभर विचारून निरंतर करीना वैर कोणाशी. दशांगोले उरला परमात्मा हा. दशांगोले उरलाय. दशांगोले म्हणजे कुठले? 4 बोटं, ही 4 आणि 4 8 आणि ही 2 काय. इथून ब्रह्मांडामध्ये प्राण जातो. दशांगोले उरला परमात्मा हा सर्व ह्या आपल्या शरीराला व्यापून पुन्हा शिल्लक आहे. आपल्याला माहित आपली टाळू पहिल्यांदा लहानपणी टाळू भरली जाते. व्यापून या शेरचर उरी उरला विश्वंभर विचारून हे निरंतर करीना वैर कोणाचे. तोच भरला असे सर्व सृष्टी जाही दिशा पाठीपोटी कोणावरी वक्र दृष्टी करता चौकष्टी होत आहे. अंगी जरी वैराग्य पूर्ण असो हे लोकसंग्रहार्थ आपण कधी प्रापंचिकाच्या आचरण द्यावयाचे पण आचरिता. स्वतः वैराग्यपूर्ण आहे पण तरीसुद्धा बाबाने हा प्रपंच मांडलाय. स्वतः त्यातलं काही बाबानं घ्यायचं आहे का? त्यातलं बाबानं काही घ्यायचं नाही. पण पुन्हा बाबाने हा प्रपंच मांडलाय कुणासाठी? भक्तांसाठी. अंगी जरी वैराग्यपूर्ण स्वय लोकसंग्रहार्थ आपण पण लोकांचा संग्रह करण्यासाठी करी प्रापंचिकाचे आचरण. कशासारखं आचरण करतायत? जणू काय एखादा प्रापंचिक सगळ्या गोष्टीचा संग्रह करतो तसे बाबा संग्रह करतायत. करी प्रापंचिकाचे आचरण द्यावया शिकवण आश्रिता. काय या महात्म्याचे लिंता ऐकता वाटेल आश्चर्यचिता. दिसून येईल भक्त प्रेमळता अवतार सार्थकता. तयाचे अतुल दीन वत्सलता पोटी सानपणाची आवड मोठे. प्रत्यंतरास कोट्यानकोटी येथील गोष्टी सांगावया. कधी ना उपवासा तापासा हठयोगाचा सायासा. कधी ना रसासक्तीची आस अल्पाहारास सेविती. कधी उपवास नाही, तापास नाही, कधी हठयोग नाही, कधी अमुकच पाहिजे असा अट्टहास नाही. जे मिळेल त्यात आनंद.
जाऊन या निमित्त घरी मागे ओली कोरडी भाकरी हीच भिक्षा नित्य मधुकरी कोड न करी जिव्हेचे. जी काही भिक्षा प्राप्त होईल, भिक्षा मागायचे 5 घर, भिक्षा जी काही मिळेल त्या भिक्षेतच गोड मानायचे. जे काही मिळेल ना ते भगवंताची इच्छा म्हणून ते खायचे. जिभेचे लाड पुरवत नव्हते. पूर्वी न रसनेचे लाड मिष्टानाचे धरी न गोड प्राप्त धड गोड त्याचे जे गोड मानितो. यदृच्छा लाभसंतुष्टा असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. जे मिळेल त्यात आनंद. ऐसे परी प्राण धारण करून करी शरीर रक्षण कीते ज्ञान मोक्षदान निर्माण सर्वदा निजे शांती दयाचे भूषण कासया त्या माळा मंडण न लगे चंदन विभूती चर्चन ब्रह्मपूर्ण श्री साई. त्यांच्या ठिकाणी शांती निवासाला आलेली आहे. कोणाच्या ठिकाणी? बाबांच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी शांती आली आहे. हो, आपण सारखे भांडत बसलो तर आपल्या घरातली शांती निघून जाईल का नाही? मग अशी घरातनं निघून गेलेली शांती कुठं जाईल? संतांच्या जवळ जाऊन बसते. शांती कोणाजवळ आहे? संतांच्या जवळ आहे. निजे शांती दयाचे भूषण कास्या त्या माळा मंडण. त्यांची आत्मशांती हीच महत्वाची. त्यांना गळ्यामध्ये कुठल्या माळा त्यांना कुठल्या माळाचं भूषण नाही. तया गळा माळ असो नसो. निजे शांती दया गंगा जैसी निर्मळ पैसे ज्याचे मन तया गळा माळ असो नसो. ज्याचं मन गंगेसारखं निर्माण झालेलं आहे ना, त्याच्या गळ्यामध्ये माळ असली काय नसली काय त्याला सारखंच आहे. निजे शांती दयाचे भूषण कासे त्या माळा मंडन नलगे चंद्रयुती चर्चन ब्रह्मपूर्ण श्री साई. बोधदायका ती पावन भक्ती प्राधान्य हे आख्यान श्रवण करती जे सावधान विरेल भोवान. तयाचे जवजव भावार्थी श्रोता जोडे तवतो साईचे भांडार उघडे कुतरका क्लिष्टा न हे आलोडे भोगते सापडे सप्रेम. जसं जसं भावार्थी भक्त मिळत जातात तसतसं बाबा आपलं भांडार उघडतात. भावार्थी पाहिजे. श्रोता कसा पाहिजे? भावार्थी. तर सांगणाऱ्याला अधिकाधिक सांगावं असं वाटतं. जवळजवळ भावार्थी श्रोता जोडे तवतो साईचे भांडार उघडे कुतरका क्लिष्टान हे हो आलोडे भोगते भाबडे सप्रेम. आता पुढील कथानुसंधान श्रोत्या परिसला एकाग्रमन काणील प्रेमाचे स्फुरण आनंद जीवन नयनाते. काय बाबांची चातुरी रीती काय त्यांची युक्ती प्रयुक्ती हे वर्म जाणजे सद्भक्ती वक्ती अनुभव. हे साई चरित्र पयुष पहा नादरे करा दत्तावधान गुरुचरणी लावून मन कथानुसंधान लक्षावे. ही कथा पूर्वरस सोयी सेविता श्रोतान करणे घाई पदार्थाची अपूर्व चाखावे नवला येते. हे अवीट गोडीचे. म्हणजे संतांच्या कथा कशा आहेत? अवीट आहेत. कितीही खाल्लं तरी समाधान होत नाही. म्हणजे कितीही वेळा कथा ऐकल्या तरी समाधान होत नाही. पण असं म्हटलेलं आहे की खाल्लेलं चरवण म्हणजे ते मनन चिंतन झालं पाहिजे. म्हणून आपण आता राहिलेली कथा उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात. आज आपल्या 105 वया पूर्ण झालेले आहे. करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा आरती साई बाबा जाडूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव दया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालास स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणेची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पादावे माधवय सांभाळा आपुली भाक आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतळे द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिले तुझे प्रेमे आनंद पूजन भावे नमने नम त्वमेव माता पिता त्वमेव बंधुस्तथा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णरामो राम वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे साईनाथ महाराज की जय।